काय स्थिती? धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून शीख समुदायातील दोन गटांमध्ये वाद होते. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि हातापायीचे झालेली दिसते. त्या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे. ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवावर विश्वास ठेवू नये. जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई धुळे पोलिसांतर्फे केली जाईल. धुळे जिल्ह्यामधील गुरुद्वारामध्ये काल एका गटाने मुख्य दरवाजे लावून घेण्यात आले होते आणि दुसऱ्या गटाला एंट्री नाही असं त्यांचा एक स्टँड होता. तर या अनुषंगाने आपण संबंधित गटाला पोलीस स्टेशनला बोलवून आपण त्यांच्यामध्ये कायदेशीर बाजू आपण त्यांना समजून सांगितली होती. त्या अनुषंगाने एखाद्या इस्माला रोखणे असा एक आपण गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या गटाने ते संबंधित दार उघडून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला दोन गटांमध्ये अफवेसारखी सिच्युएशन निर्माण झाली, थोडीफार दगडफेक देखील झाली. तर त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 11 इसम सध्या आमच्या ताब्यात आहेत. त्यांना आज आम्ही पीसीसाठी माननीय कोर्टाकडे सादर करणार आहोत. सध्या शांतता आहे.